माणुसकीला काळिमा फासणारी आणि मनाला सुन्न करणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना 10 ऑगस्ट रोजी परतवाडा शहरात उघडकीस आली. शहरातील हिंदू स्मशानभूमीजवळील मेळघाट ब्लड बँक परिसरात अवघ्या एका महिन्याच्या निष्पाप अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दुपारी साधारण 4 वाजताच्या सुमारास नागरिकांना स्मशानभूमीजवळील मोकळ्या परिसरात एक अर्भक पांढऱ्या कापडावर उघड्यावर पडलेले आढळले. दुर्दैवाने या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचे समोर आल्याने नागरिकांचे काळीज पिळवटून गेले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती परतवाडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. अवघ्या महिनाभराच्या या बालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, मृत्यूनंतर त्याला इथे आणून टाकण्यात आले की इतर काही घडले, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये, प्रसूतिगृहे तसेच अलीकडील काळात प्रसूती झालेल्या महिलांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज कसून तपासले जात आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे निष्पाप अर्भकाला तिथे कोणी आणून सोडले याचा माग काढला जात आहे. जन्मानंतर अवघ्या काही दिवसातच अशा प्रकारे अमानुषतेचा बळी ठरलेल्या त्या निष्पाप जीवाला न्याय कधी मिळणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामागील सत्य लवकरात लवकर बाहेर काढून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी अचलपूर आणि परतवाडा परिसरातील नागरिकांमधून होत आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.